बरेच आपले मित्र काय म्हणतात की सर रनिंग करतोय, सपाटे मारतोय, पण दम लागतोय, जास्त जात नाही आहेत. तर त्याचा एकच प्रॉब्लेम आहे बघा, हातपाय वगैरे सगळं तर व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम कुठे आहे तर आपल्या लंग्समध्ये. त्यामुळे ब्रीदिंगला फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक श्वास यथो मना तथ प्राणा. जिथे माइंड आहे तिथं प्राणशक्ती आहे, तिथं प्राण आहे. त्यामुळे ब्रीदिंग फार इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला मलासुद्धा त्रास व्हायचा, जेव्हा रनिंग करायचो, जेव्हा सपाटे मारायचो, जास्त जात नव्हते. पण इच्छा होती की नाही मला मारायचेत. पण हळूहळू लक्षात आलं की नाही, आपली लंग्स कॅपॅसिटीच कमी आहे. तो बलून आहे 360 डिग्री फुलला पाहिजे, तो फुलत नाही आहे. त्यामुळे ब्रीदिंग इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं की श्वासाचा आणि तुमच्या माइंडचा, विचारांचा डायरेक्ट कनेक्शन आहे. तर बस ब्रीदिंग म्हणजे काय, सिम्पल पूरक, कुंभक, रेचक आणि शून्यक, हे 4च प्रकार आहेत. तर तिथले जे रेशो आहेत 6-3-6-3, म्हणजे पूरक, कुंभक पॉज करायचा, श्वास रोखून धरायचा, रेचक आणि शून्यक. 6-3-6 काउंट करायचा, ब्रीद इन, 3 होल्ड करायचा, परत 6 काउंट करायचा, ब्रीद आउट आणि 3ला होल्ड करायचा. तर हा जो रेशो आहे 6-3-6-3, हा तुमचा इम्पॅक्ट करतो माइंडवर. म्हणजे जे स्ट्रेस आहे, एन्झायटी, अननेसरी स्ट्रेस घेतो आपण, कमी म्हणजे ऑलमोस्ट जातोच. तर 6-3 रेशो फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं माइंड काम होईल, तुमची ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढेल आणि मेन तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे की जर स्टॅमिना वाढत नाही आहे, दम लागतो आहे, तो पण निघून जाईल. पण ह्याला सावित्री प्राणायाम म्हणतात. 6-3-6-3 ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमच्या माइंडवर होतो. करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. जय श्रीराम.